विकास करतील आणि त्यांच्याकडे पाहून दुसऱ्यांना त्यांचं मार्गदर्शन होईल. म्हणून पूर्वी महाराज म्हणायचे की एखादा शिष्य कसा असला पाहिजे, तर तो जेव्हा एखाद्या समाजातून चालतोय आणि सगळीकडे त्याचं कार्य बघून तर दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे, मी दुसऱ्या लोकांना बोललं पाहिजे तो सद्गुरू वामनराव पैचा शिष्य. अंतर्मनामध्ये हे ज्ञान गेलं तर होतं. लक्षात घ्या, हे सगळे शक्य आहे, नाही असं नाही, पण ज्याचा त्याने अभ्यास केला पाहिजे. हा जसा अभ्यासाला महत्व ते ह्यासाठी आहे की अंतर्मनाचा विकास होण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट ज्ञान, विशिष्ट पद्धतीने आपलं वागणं, विशिष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने की ज्याच्यामुळे आपल्या वागण्याचा उपयोग इतरांना होतोय, इतरांना आनंद होतोय, इतरांना वेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत, असं जर आपलं वागणं असेल तर ते वागणं होण्यासाठी आपला अंतर्मनाचा विकास होणं फार महत्वाचं असतं. लक्षात. म्हणून हे जे अंतर्मनाचं जे भाग सांगितलं त्याच अंतर्मनातून मेंदूशी कनेक्ट झाल्यानंतर बहिर्मनाचं कार्य होतं. आता बहिर्मनाचं कार्य कसं होतं असा प्रश्न पडतो. म्हणजे आपण जे जीवन कसे जगतो हा प्रश्न. म्हणून 5 बहिर्मन म्हणजे जाणीवपूर्वक जे जे आपण करतो योग्य अयोग्य असा विचार करून सारासार विचार करणारा बहिर्मन आहे. संस्काराप्रमाणे करतो, जे जे जाणीवपूर्वक करतो त्याला बहिर्मन म्हणतात. म्हणजे आपणच अंतर्मन आहोत आणि आपणच बहिर्मन आहोत. बहिर्मन अंतर्मन वेगळेपणाने बघता येणार नाही. आता हे जे बहिर्मन आहे हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियाशी कनेक्ट असतं. म्हणजे सगळे हे ज्ञानतंतू ज्याला आपण म्हणतात, मेंदूमधून मज्जारज्जूमधून जो ज्ञानरज्जू अगदी माकड हाडापर्यंत गेलेला आहे, त्याला असं वर्णन केलंय का आहे. आणि त्याच्यातून त्या मणक्यांमधून सर्व शरीरभर हे ज्ञानतंतू पसरलेले आहेत. अख्ख्या शरीरभर आहे. हे जे सगळे ज्ञानतंतू आहेत ते सतत सूचना मेंदूपर्यंत पोहोचवत असतात. कंटिन्यू काय झोप नाही, आराम विराम काही नसतो. समजा तुम्ही दाढ दुखते, मग डॉक्टर काय करतो, तो ज्ञानतंतूला काढून टाकतो. रूट कॅनलिंग म्हणतात. म्हणजे दुखत असून सुद्धा दुखत नाही, कळत नाही दुखतं. कळलं आपण बरं नाही झाला, फक्त ते दुखतं हे कळत नाही आणि आपण सुखी होतो. अरे कळत नाही बरं, कळलं. म्हणजे सुखी होण्यासाठी काय करायचं, कनेक्ट नाही होतं, गपचूप बसायचं, सुखी होतात. आधी दुखतंय. हे शास्त्र समजलं तुम्हाला लक्षात. आपण सुखी दुखी कधी होतो, कनेक्ट होतो तेव्हा. घरातला माणूस वेडावाकपणा वागतोय, मग राग येतो, कसा असा वागतो, चांगला वागतो, आनंद होतो, वाईट वागला वाईट वाटतं. तुम्ही शब्द राहिला कसाही वागून जाऊ देत ना, सुखी झाला. सुख खरं सुख तिथे आहे. म्हणजे परमार्थामध्ये सुख मिळवायचं ते कसं अलिप्त होऊन राहता येतं हे जर कळलं तर माणूस सुखी होतो. आणि म्हणून ह्या ज्या सगळे ज्ञानतंतू शरीरावर पसरले त्याच्यातून मेंदूपर्यंत असं केमिकल आहे, काही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचं सगळं कॅल्क्युलेशन होतं आणि त्याचा अर्थ सगळं अंतर्मनाला कारणीभूत. आपण आता एखादं दृश्य पाहतो, चांगलं आहे का वाईट, आवडतं की नाही आवडत, हे सगळं तिकडे पाहिल्यानंतर ते जे जे पाहतो ते सगळं ज्ञान मेंदूपर्यंत येतं. तिथे त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे त्याचं सगळं स्पष्टीकरण होतं. ते चांगलं आहे वाईट आहे असं आहे तसं आहे सगळा हिशोब जाणीवपूर्वक आपण जाणतो. हे सगळं जे जाणीवपूर्वक जाणलं ते परत अंतर्मनात जातं. 4थ्या कप्प्यावर रेकॉर्डिंग होतं, चांगला वाईट हिशोब पुण्य तयार होतं, व्यक्तिमत्व तयार होतं. हे सगळं तिथे चालू होतं आणि हे सतत चालू आहे. आता हे सतत जे कार्य चालू आहे त्यामुळे डोळ्यातून जे जे पाहतो तेही रेकॉर्डिंग होतं, कानातून जे जे ऐकतात तेही रेकॉर्डिंग होतं, नाकातून जे गंध श्वास जाणतो तेही रेकॉर्डिंग होतं, त्वचेच्या द्वारे जे स्पर्श जाणतो तिथेही रेकॉर्डिंग होतं. आणि जिभेने जे जे आपण चाखतो, बघा गंमत आहे, गोड कसं आहे हे सांगा म्हटलं तर सांगता येत नाही. एखादा पदार्थ तुम्हाला वेगळा दिला, वेगळा असतो, गोड असतो, पण गोड कसा आहे, साखरेसारखा आहे किंवा गुळासारखा आहे, हे वर्णन आपण करू शकतो, पण खऱ्या गोडीचं वर्णन करता येत नाही. किंवा तिखट कसं आहे की आंबट कसं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कळतात पण त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. शब्दात वर्णन करताना त्याचा दुसऱ्या रूपाशी आपण संबंध जोडून सांगते. गुळासारखं गोड आहे, लक्षात घ्या, किंवा साखरेसारखं गोड आहे, किंवा आणखी जे आता ज्यांना
मधुमेह होतं त्यांच्यासाठी वेगळ्या गोळ्या दिल्या जातात. तेही गोड असतं पण ते गोड साखरेसारखं नसतं, फरक आहे त्या गोडींमध्ये. म्हणून ह्या सगळ्या गोडीचा स्वाद ही जीभ, या जिभेच्या ठिकाणी ज्ञानतंतू त्याचा अर्थ मेंदूत लागतो आणि मग आपण म्हणतो हे गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे. म्हणून आजारपणामध्ये कसलंच काही कळत नाही, त्या ज्ञानतंतूचं कार्य थांबतं. पण चव नाही म्हणतो आपण जीभ, कळलं का? असं म्हणजे चव नाही म्हणजे ज्ञानतंतूचं कार्य तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून त्याला म्हणतो चव नाही. एखादा हात बदल झाला तर कळत नाही काय झालं. म्हणजे ज्ञानतंतूंचं कार्य जर मेंदूपर्यंत गेलं नाही तर त्याचा आपल्याला अनुभव येत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की बहिर्मनातून जे जे आपण जाणतो तोच आपला अनुभव असतो. असं डोळ्याने बघितलं तर मला खरं वाटेल, तर मी खरं म्हणणार नाही असं म्हणतो ना मग. तर बहिर्मन हे जगाशी संबंधित आहे आणि जगातील सर्व विषयांशी संबंधित आहे. विषयांशी संबंधित म्हणजे काय? सर्व रूपांशी संबंधित. विषय कोणाला म्हणायचं? ज्या रूपाशी आपण संबंधित होतो आणि ते रूपाशी आपल्याला हवं आहे की नको आहे असं ज्या वाटतं त्या तो रूप ते ती वस्तू आपल्यासाठी विषय असतात. हवं म्हटलं तरी विषय, नको म्हटलं तरी विषय. पण तिथे काही संबंध नाही तर तिथे ती वस्तू असताना आपण इथे असतो, मग तिथे विषय नसतो. म्हणून जगातील सर्व विषयांशी म्हणजे सर्व वस्तूंशी जेव्हा हे बहिर्मन संबंधित होतं त्या बहिर्मनासाठी तो विषय असतो. आणि त्या विषयातून आनंद जो मिळतो त्याला आपण विषय आनंद म्हणतो. म्हणजे एखाद्या सुंदर पुरणपोळी एखाद्याने कोणी केली छान, उद्या अक्षय तृतीया आहे, तर पुरणपोळीची चव प्रत्येकाची वेगळी असते. काही पुरणपोळ्या जरा सुक्या सुक्या असतात, काही पुरण कमी असतं, पीठ जास्त असतं. पण काही पुरणपोळ्या तोंडात टाकल्यावर विरघळून जातात, तेव्हा आपण काय म्हणतो काय पुरणपोळी हो. आता हे सगळं जे आहे हे जाणतं कोण? बहिर्मन. खवय्ये लोक असतात, खवय्ये, त्यांना एक वस्तू खाऊन आवडत नाही. आज ही ना उद्या मला ही पाहिजे, उद्या परवा ती पाहिजे. हे त्यांच्या अंतर्मनाचा स्वभाव आहे आणि बहिर्मनाची ती कौशल्य आहे की अमुक एक गोष्ट आवडते. म्हणजे एकच गोष्ट त्याला आवडत नाही. खवय्ये लोक त्यांना कुठेही हॉटेल बिटेल बरोबर सांगतात कुठे जायचं, आज इथं जायचं, उद्या इथं. माझा एक मित्र होता सिद्धी, कंजूस खूप, पण त्याच्याकडे गेल्यानंतर एक चांगला असेल, चल हॉटेल मध्ये जायचं, असं जाडजूड जमस्त आहे. होता म्हणजे आहे अजून. पुढच्या हॉटेलमध्ये काय मिळेल ते सांगतो. या नायगावचं एक हॉटेल एवढं आता अगदी जवळ कोर्ट आहे, नाही नायगावच म्हणतो आपण, कोर्ट आहे गल्लीतून. पण आता इथून गेलो की तिथे जे हॉटेल आहे ते दही मिसळ चांगली मिळते म्हणून तो मला खायला घेऊन आला होता. म्हणजे त्याची आवड, चल आपण जाऊ दही मिसळ खाऊ, आणि खरोखर चांगली होती. परत मी आलो नाही खायला, पण आठवण आहे चांगली आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ते हे बहिर्मनाचं कार्य. विषयाशी संबंधित होऊन विषया संबंधीचं ज्ञान हे बहिर्मन गोळा करतं आणि अंतर्मनात नेऊन सोडतं. म्हणजे हे सगळं गोळा करून जात नाही, अंतर्मनात जातं. म्हणजे हा चौथ्या कप्प्यात सगळं साठलं जातं आणि त्याचा परिणाम परत सगळ्या कप्प्यांवर होत असतो, लक्षात घ्या. म्हणून जाणीवपूर्वक जे जे जाणतं ते बहिर्मन हे पहिलं. 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे बहिर्मन हे जगाशी संबंध जोडते आणि त्या त्या ज्ञानेंद्रियाच्या विषयाचं ज्ञान हे बहिर्मन गोळा करते. जर हे बहिर्मन स्वतःच्या विचारात गुंतलं असेल किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीत गुंतलं असेल तर पाहून सुद्धा ते पाहू शकत नाही अशी आपली अवस्था असते. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या जवळ मित्र जातो, आपण विचारत असतो पुढच्या तरी मित्र समोर गेला कळतच नाही आपल्याला समोर, आणि त्या मित्राला काय वाटतं हा मुद्दाम बघून बघत नाही, माझ्या मुद्दाम नाटक करतोय आणि मग तो रागावतो, कारण जे आपण बघितलेलंच नसतं. पण असे गैरसमज भरपूर होतात आपल्या लोकांमध्ये. पण आपण असं म्हणत नसेल तो विचारत असेल जाऊ दे, जाऊन हाक मारायला हा जात मी कशाला हाक मारून बघत जातो, मग कशाला मारतो, असा जो आपला स्वभाव आहे ती लक्षात ठेवायचं. कधी कधी माणूस विचारत असला की समोर दिसून सुद्धा त्याला दिसत नाही, ऐकू शकत नाही. म्हणून जर तुमचं अंतर्मन घरातल्या कुठल्या विचाराच्या मी जे काय बोलतो तुम्हाला कळणार नाही, कारण तिथे बहिर्मन स्थिर नाहीये. ज्या गोष्टी ऐकायसाठी स्थिर पाहिजे तिथे. म्हणून सद्गुरू काय सांगायचे, तुम्ही ऐकत जीवाचा कान देऊ ऐका, म्हणजे बाकीच्या गोष्टी सोडून द्या, कोऱ्या मनाने ऐका, म्हणजे स्वतःचे विचार त्याला यायला लावू नका.
तुम्ही जर विचारात तुमच्या घरच्या विचार चिंतेत गुंतलात तर हा विषय तुम्हाला कळायला समजणार. काय बोलले माहिती, काहीतरी बोलले होते एवढं तुम्हाला कळलं. तर प्रत्येक ज्या विषयाचं ज्ञान जे बहिर्मन होतं ते ज्ञान सगळं गोळा करतं. जर ते बहिर्मन तिथे असून सुद्धा दुसऱ्या विचारात गुंतलं तर समोरचं विषयाचं ज्ञान त्याला होत नाही. कारण बहिर्मन हे एका वेळी एकच विषय जाणतो. म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर तुम्ही ऐकणार नाही आणि ऐकत असाल तर तुम्ही पाहणार नाही. मग तुम्ही म्हणा पाहणार नाही का, आता तुम्ही पाहता म्हणा ऐकता कसं काय. कारण पाहण्याचा म्हणजे प्रकाशाचा वेग हा अधिक जास्त असल्यामुळे आधी आपण पाहतो. ध्वनीचा वेग जरासा कमी असल्यामुळे ध्वनीचं जे विषयाचं ज्ञान त्याच्यानंतर येतं ते स्पीड ऑफ सेकंड मध्ये होत असल्यामुळे आपल्याला वाटतं आपण एकाच वेळा ऐकतो पण एका वेळेला ऐकत नाही. टीव्ही बघतो, पिक्चर बघतो किंवा कोणाशी बोलतो जातो, त्या प्रक्रिया सतत चालत असतात. जे पाहतं ते पहिलं कळतं. म्हणून समजा लांब तुमच्या नजरेपासून थोडासा दिसणार नजरेच्या कक्षात असलेला एखादा फटाका जोरात वाढला तर पहिला प्रकाश दिसतो, नंतर आवाज येतो. लक्षात आलं काय म्हटलं. म्हणजे हे बहिर्मन एका वेळी एकच ज्ञान ग्रहण करतात, एकदम करत नाही. म्हणून अभ्यास करायचा असेल तर एका वेळी तो त्या विषयाकडेच आपलं लक्ष पाहिजे. जर त्यावेळेला दुसरं काय मुलं लक्ष करतात, काय काही मुलं हातात पुस्तकं धरतात आणि दुसऱ्या गोष्टी तर खेळाच्या वेळाच्या ह्याच्यात अडकलेल्या असतात, ते पुस्तक हातात धरून त्याचा काही उपयोग होत नाही असं म्हणतो ना. त्याचं कारण हे बहिर्मन एका वेळी एकच गोष्ट करतात. म्हणून तिसरी गोष्ट, ज्या विषयाच्या ठिकाणी मन स्थिर नसेल तर त्या विषयाचं ज्ञान या बहिर्मनाला होत नाही आणि मग अंतर्मनाला देऊ. चौथी गोष्ट, जे ज्ञान हे बहिर्मन जाणतं त्याची सर्व ज्ञान जेव्हा ते अंतर्मनात येतं त्याचं ते जाणत असताना योग्य आणि अयोग्य असा जो विचार, ते चांगला आणि वाईट याचा जो विचार त्या बहिर्मनात येतात त्याच्यातून अंतर्मनामध्ये भावना उद्दीपित व्हायला लागतात. म्हणून एखाद्या माणसाबद्दल आपल्याला आवडतो म्हटलं की प्रेमाने बोलतो आपण. एखाद्या व्यक्तीबद्दल बघितल्या वेळेस राग येतो, कशाला दिसला असं सुरू होतं. हे आपल्या अंतर्मनातल्या भावना प्रकट करतो आपण. तिथे ते भावना प्रकट होतं की हा माणसाने आपल्याला त्रास दिलाय तर तो माणूस आवडतच नाही असं म्हणतो ना. ते एखादे आपल्याला गुरुजी लहानपण छड्या मारलेल्या भरपूर तर गुरुजी किती जरी सांगितलं तर आपल्याला ते आवडत नाही. बाबा मारले होते नाही काय करतात, हा विचार पटकन येतो आपल्याला, कळलं ना. आणि म्हणून हे सगळं जे म्हणून बहिर्मनातून कनेक्शन इथे सुरू होतं. म्हणजे बहिर्मनातून ते ज्ञान घेतलं ते त्यांच्या स्मरणात असतं, चांगलं का वाईट त्याप्रमाणे आपण ते हवं होतं की नको. एखाद्या माणसाला तिखट जेवण आवडतं ते दुसऱ्या तिखट जेवण आवडत नसेल, आवडत नसेल पण तिखट खातात येत नाही तर ते नको रे बाबा तुझं जेवण तिखट. एक समजा तुम्ही पुढे जर अकोला बिकोला साईडला गेला तोंडामध्ये टाकलं मिरची चावल्यासारखं तिखट असतं आणि त्यातली लहान मुलं पण मस्त पैकी जेवतात कारण त्यांच्या तिखट त्यांना ती सवय झालेली असते. आणि आपल्याला ते पटकन बघितलं. आता आपलं जे काय आठवण आम्ही ग्रंथदिंडीला खाल्लं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं दही आणि फक्त केळी, दही आणि चपाती एवढंच खायचो कारण तिकडे जेवण नको रे बाबा तुझं जेवण इतकं तिखट. म्हणजे हे सगळं आता हे आठवतं पण बघा असं झालेलं असं आठवलं का. कारण बहिर्मनातून हे ज्ञान जे ग्रहण करते अंतर्मनात ह्या मी म्हणतात मग की पटकन ते थोडंसं बटन दाबलं विस्मरण की सगळं बाहेर पडतं. हे असं सगळं आपलं जीवन चाललेलं असतं. आणि म्हणून सुख दुःखाच्या भावना म्हणजे सुख दुःखाच्या म्हणजे आवडतं न आवडतं वरच्या गोष्टीचं आहे, ज्ञानेंद्रियाशी संबंधित असलेले सुख दुःख त्या भावना जेव्हा अंतर्मनात जातात तेव्हा तिथे विकार आणि विवेक जागृत होतात. विकार होतात, राग, लोभ, मोह, मद, मत्सर विकार आहे किंवा कृतज्ञता, प्रेम, आपलेपणा, लोकांबद्दल कौतुकाच्या भावना हे विवेकाचे प्रकार आहेत. त्या दोन्ही गोष्टी अंतर्मनातच प्रकट होतात. म्हणून ज्या सुख दुःखाच्या भावना आपल्याकडे निर्माण होतात म्हणजे आपण भावना निर्माण आपलं बहिर्मन करतो आणि त्याच तोच विचार अंतर्मनात गेला मग ते तरंग उमटतात आणि तेच परत परत विकार किंवा विवेक रूपाने प्रकट होतात आपल्याकडे. म्हणून चौथी गोष्ट, पाचवी गोष्ट आणखी महत्वाची, जिथे हे बहिर्मन म्हणजे गाढ निद्रेत नेणीवे जातं तेव्हा जगाबद्दल काहीच ज्ञान घेता येत नाही. म्हणून गाढ झोपेमध्ये सर्वात माणूस जास्त सुखी असतो. म्हणून खूप सुखी व्हायचं तर काय केलं पाहिजे, गाढ झोपलं पाहिजे.
म्हणजे असा एक प्रयोग आपण गाढ झोपलं की जगामध्ये काय होतं आपल्याला काय पडलेलंच नसतं. काही माणसं म्हणतात पेपर आम्ही वाचतच नाही, आम्हाला काय करायचं जगामध्ये, सुखी आहे की जगामध्ये कुठे बॉम्बस्फोट झाला हे तर आम्ही दुःखी होत नाहीत, का माहितीच नाही, कनेक्टच नाही. म्हणून गाढ झोपेमध्ये हे बहिर्मन नेणीवेच जातं. गाढ झोप म्हणजे काय, जे बहिर्मनाचं जे कार्य आहे, अंतर्मन बहिर्मन रूपाने जे कार्य, ते बहिर्मन अंतर्मनाशी एकरूप होऊन जातं आणि त्यामुळे जगासंबंधीचं कसलंही ज्ञान घेत नाही. म्हणून महाराज काय म्हणाले, पायाशी कोण परीवर बसली की डोक्यात नागोबावर बसला तरी काही फरक पडत नाही, पण जागा झाला तर बोबलेल की न बोबलेल, कारण नागोबा व्हायचं काय करायचं असा प्रश्न जो पडतो तो जागेपणी होतो, पण झोपेमध्ये येऊ दे बसू दे काही फरक पडत नाही. म्हणून बहिर्मनाचे पण हे 5 कप्पे असे आहेत, 5 ते 6 कप्पे जे आपण म्हणतो की बहिर्मनाचं म्हणजे आपण जे सगळं जीवन जगतो ते ह्या पद्धतीने जगतो. सगळ्याशी संबंध येतो, कसे संबंध येतो, काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी आवडत नाही, आपण रागावतो, दुःखी होतो, सुखी होतो, हे सगळं जे कार्य चाललंय ते बहिर्मन अंतर्मनाच्या संगतमताने चाललेलं आहे. म्हणजे जाणीवेचं सगळं कार्य, सगळ्यात महत्वाचं ही जाणीवच बहिर्मन अंतर्मन रूपाने जाणीवपूर्वक जाणणं आणि नेणीपूर्वक होणं या दोन्ही गोष्टी इथे चाललेल्या असतात. म्हणून गाढ आता आपल्याला झोपेची वेळ आहे, एखाद्या माणसाला 10 वाजता झोपेची सवय आहे, तर जसे 10 वाजायला लागले ते आपल्याला जांभळायला लागतात, पुन्हा येतात ना, जर डुबकी यायला लागते. पण त्याजवळ जर एखादा मनाला दुःखदायक विचार आला किंवा रागाचा विचार आला तर ती झोप निघून जाते. मग काही लोकांची झोप उठते म्हणतात ना, भांडलेले असतात किंवा बाहेरचं टेन्शन असतं, रात्री सुरत झोपतात, रात्री 1:30-2 वाजता जाग येते आणि त्याच विचारात जाग येते आणि झोपत येत नाही, मग माणूस तळमळतो. कळलं ना? म्हणून ह्याच्यावर उपाय काय, सत्संगतीत राहायचं, सत्कर्म करायचं. जिथे दुष्कर्म असतात तिथे झोप होते. काही माणसांना झोप येत नाही, कारण त्यांनी स्वतःला लावलेली एक सवय तरी असते किंवा त्याच्या ठिकाणी हे अनिष्ट विचार ज्यावेळेला म्हणजे दुःखाचे विचार, टेन्शनचे विचार, असं सगळं ज्यावेळेला येतं त्याच्यातून झोप उडते आणि झोप उडाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरं वाटत नाही. म्हणून ह्या सगळ्यांचा विचार करून आपण जीवन कसं जगायचं हे आता परत आपल्याला पुढे शिकायचं. म्हणजे शास्त्र जे समजून सांगितलंय ते प्रॅक्टिकली समजून घ्या. तुम्हाला बहिर्मन सांगता येणार नाही, अंतर्मन असं हे दाखवता येत नाही, पण त्याचं कार्य कसं चाललंय हे कळतं. म्हणून आपलं जीवन हे असं चाललेलं आहे. म्हणजे आपलं जीवन जे कोणाचं जीवन आहे, कोणाचं जाणीवेचं जीवन. म्हणजे ही जाणीवच ईश्वर आहे. जीवनविद्या काय सांगते, प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीवच ईश्वर आहे. अंतर्मन म्हणजे ईश्वर आहे, देवत्व आहे, तिथे दिव्यत्व आहे, अलौकिकत्व आहे. आणि हा बोधही आपल्याला तिथे व्हायला हवा, कारण असं आपलं जीवन आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे कसं देवत्वाच्या भावनेने पाहायचं, कसं शिकायचं ते आपल्याला पुढच्या वेळेला आपण चिंता करायला. आज आपण इथेच आपल्या सद्गुरूंनी जे आपले ज्ञान देऊन आपल्यावर उपकार केले आहेत आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता लक्षात घेऊ सर्वांसाठी आपण प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.